मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही साईडला जी आहे ती स्क्रीन बघू शकताय. माझे जे आहेत ते आता 3,37,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती आणि यातले जवळपास 2.25 लाख फॉलोअर्स माझे फक्त एका वर्षामध्ये मागच्या झालेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, काही ज्या इन्स्टा पेज बनवताना सेटिंग असतात त्या देखील तुम्हाला महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही बनवल्यानंतरच तुमच्या अकाउंटवरती चांगले व्ह्यूज येतात. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण इंस्टाग्रामवरती आपलं पेज कशा प्रकारे आपण बनवू शकतो यावरती आहे. सो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला तर निश्चितच तुम्ही एक प्रोफेशनल जे आहे ते इन्स्टा अकाउंट बनवू शकता. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ जराही स्किप न करता बघा, कारण एक जरी सेटिंग तुम्ही मिस केली तर परत तुम्हाला डबल अकाउंट ओपन करावं लागेल. सो त्यासाठी एकदाच व्हिडिओ बघा, पण पूर्ण जराही स्किप न करता बघा. व्हिडिओला लाईक करून या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मी जे आहे ते इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती आलेलो म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नवीन अकाउंट बनवताना ॲड अकाउंटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस जो आहे तो बघायला येईल समोर तुमच्या. सो या ठिकाणी तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे. तर इथं मी युजर नेम काय टाकतो, तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जे पाहिजे ते टाकू शकता. मी ते sptech.marathi टाकलेलं आहे. तर हे अवेलेबल आहे का आपण बघूया. तर हे अवेलेबल नाही आहे, तर इथं मी त्याच्यासमोर एक नंबर टाकतो. तर 1 टाकलेली, तर थोडा स्पेस पडलेला आहे. स्पेस अजिबात सोडायचं नाही तुमच्या युजर नेममध्ये. तर हे अवेलेबल आहे. नेक्स्टवरती मी क्लिक केलेलं आहे. आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे ऑलरेडी असणारे अकाउंट बघायला भेटतील. बट इथं आपण काय टाकूया, अलाव अँड कंटिन्यूच्या ऐवजी यूज मोबाईल नंबर अँड ईमेल ॲड्रेसवरती क्लिक करूया आपण. तर इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पासवर्ड विचारेल. तर आपण इथं आपला पासवर्ड जो हवा आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. तर मी इथं पटकन जे आहे एक पासवर्ड टाकून घेतो. तर मित्रांनो, मी पासवर्ड टाकलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारेल. तर आपल्या जन्मतारीख जी पण असेल ती खरी जन्मतारीख टाकायची. कारण मित्रांनो, यामुळे तुमचं जे आहे ते एज व्हेरिफिकेशन पण काही केसेसमध्ये होतं. सो एज व्हेरिफिकेशनसाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. तर इथं जे आहे ते आपण आपली बरोबर जन्मतारीख जी आहे ती बरोबर जन्मतारीख टाकलेली. सेटवरती क्लिक करून इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरवरून जे आहे ते लॉग इन करा म्हणेल किंवा खाली साईनअप विथ ईमेल ॲड्रेस आहे, तुम्ही कशावरूनही करू शकता. तर सध्या इथे साईनअप विथ ईमेल ॲड्रेसवरती मी क्लिक केलेलं आहे आणि इथं जे आहे ते तुमचा ईमेल आय डी जो आहे तो तुम्ही टाकायचा आहे. तर इथं मी माझं ईमेल आय डी टाकून घेतो. तर ईमेल आय डी टाकल्यानंतर नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती ज्यावेळी आपण क्लिक करतो त्यावेळी आपल्याला पुढे रिडायरेक्ट करून आपल्या ईमेल आय डीवरती एक OTP जाईल. तर तो OTP आपण इथं फिल करायचा आहे. मित्रांनो, तर आपल्याला जो OTP आलेला ईमेल आय डीवरती तो OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आय ॲग्रीवरती तर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, बघू शकताय त्यानंतर आपल्याला इथं आपला फोटो ॲड करा म्हणून सांगेल. तर इथं मी सध्या स्किप करतोय. ॲड पिक्चरवरती क्लिक करून तुम्ही पिक्चर ॲड करू शकताय किंवा मी डायरेक्ट ॲड करून दाखवतो किंवा डायरेक्ट स्किप करू आपण. नंतर आपण ती पुढची प्रोसेस करूया. वेलकम टू इंस्टाग्राम पडलेलं आहे आणि मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला ज्या सेटिंग्स आहेत त्या महत्त्वाच्या बघायच्या आहेत. कारण आत्ता फक्त इथं आता नेक्स्ट करायचं आहे. आत्ता फक्त आपलं इन्स्टा अकाउंट जे आहे ते तयार झालेलं आहे. ओके, इथं मी सगळ्या सेटिंग जे आहे ते इथं जस्ट वरती स्किपवरती क्लिक करतो आणि इथं स्किप खाली ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. डनवरती क्लिक करायचं आहे. ओके, इथं मोबाईल नंबर विचारेल, स्किप करा. नंतर तुम्ही ॲड केलं चालेल. सगळ्या सेटिंग इथं स्किप करू आपण आणि त्यानंतर मित्रांनो गॉट इटवरती क्लिक करा. इथे इन्स्टा आय डीवरती कोपऱ्यात क्लिक केलं तर तुमचं हे इन्स्टा आय डी आहे आणि इतर मित्रांनो बघितलं तर तुम्हाला इथं बायो वगैरे काहीसुद्धा दिसत नाही. प्रोफेशनल डॅशबोर्ड जसा ह्या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटचा मेन आहे तसा इथं तुम्हाला अजिबात बघायला भेटत नाही. पण मित्रांनो, तो आपण कसा दिसतो तेच बघणार आहे. त्यासाठी सेटिंग काय काय आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा कोपऱ्यावरती तर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस दिसेल. नंतर वरती 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खाली स्क्रोल करून इथं अकाउंट प्रायव्हसी नावाचा ऑप्शन आहे. इथं जर तुम्ही क्लिक करून इथं जर प्रायव्हेट केलं तर मित्रांनो, तुमची इन्स्टा आय डी फक्त त्यांनाच दिसेल ज्यांची फॉलो रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट केली असेल. पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला हे पब्लिक अकाउंट बनवायचं आहे. सो हे सेटिंग जे आहे ते पब्लिक आहे असं ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी बघायला भेटतील. सो या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर थोडंसं खाली आल्यानंतर इथं बघू शकताय अकाउंट टाईप अँड टूल्स नावाचं ऑप्शन भेटेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं 1 नंबरला तुम्हाला ऑप्शन भेटते स्विच टू प्रोफेशनल अकाउंट. हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे, कारण हे जर तुम्ही केली नाही तर मित्रांनो तुमचं अकाउंट जे आहे ते प्रोफेशनल होणार नाही. तर प्रोफेशनल अकाउंटवरती क्लिक करून नेक्स्टवरती खाली क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला विचारेल की तुम्ही नेमकं काय करणार आहात. तर इथं वेगवेगळे ऑप्शन आहे, तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायचे. बट मी सजेशन देईल तुम्हाला रील क्रिएटर सिलेक्ट करा आणि त्या स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवरती क्लिक करा. त्याचबरोबर इथं डिस्प्ले ऑन प्रोफाईल ऑप्शन आहे, तो जर तुम्ही ऑन ठेवला तर जसं माझ्या मेन आय डीवरती इथं दिसत आहे रील क्रिएटर, सेम तुमच्या आय डीवरती देखील तसं दिसेल. स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवरती क्लिक केलेलं आहे आपण
आता क्लिक केल्यानंतर मित्रांनो बाकीच्या सेटिंग्स जे आहेत ते आपण बघूया. नंतर पुढे तुम्हाला विचारेल क्रिएटर अकाउंट करायचं आहे की बिझनेस. आता बिझनेस जर केलं तर मित्रांनो तुमचं दुकान वगैरे असेल त्याच्या ॲडव्हर्टायझिंगसाठी तुम्ही बनवणार असाल तर क्रिएटर करा, बिझनेस करा. अदरवाईज तुम्ही रील्स वगैरे बनवणार असाल, जसं की आत्ता इंस्टाग्रामवरती मी बनवतो रील्स, तशा जर तुम्हाला बनवायच्या असतील इथं बघू शकताय बेस्ट ऑफ पब्लिक फिगर, कॉन्टेंट प्रोड्युसर, आर्टिस्ट अँड इन्फ्लुएन्सर. तर आपण या कॅटेगरीमध्ये येतो. तर आपण क्रिएटर सिलेक्ट करून नेक्स्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला बिझनेस अकाउंट बनवायचं असेल तर बिझनेस बनवू शकता. तर इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि प्रमोशनल ईमेल ऑन ठेवायचं असेल ऑन ठेवा, ऑफ ठेवायचं असेल ऑफ ठेवा. जो आपण ईमेल ID टाकलेला अकाउंट बनवताना त्यावरती आपल्याला बिझनेसचे म्हणजे स्पॉन्सरशिप वगैरे असतील तर तिथून आपल्याला मेल करू शकतात. ते पुढे तुम्हाला दाखवेन मी. आता सिम्पली इथं आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल. ठीक आहे, इथं जस्ट मी कंटिन्यूवरती क्लिक केलेलं आहे आणि अलाव अँड फिनिशिंग, ठीक आहे, फिनिश ॲडिंग हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यानंतर पुढे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. हा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय, ह्या 8 सेटिंग आहेत ह्या तुम्हाला कंप्लीट करायच्या. त्यातल्या कुठल्या करायच्या आहेत कुठल्या नाही केल्या तरी चालतात हे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं कंप्लीट युअर प्रोफाईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेम आणि बायो ॲड करायचा. नेम आपण काय करायचं, आता हे आपली इन्स्टा ID वेगळी आणि नाव वेगळं. आता नाव इथं मी काय टाकेन, शुभम पाटील, ठीक आहे, शुभम पाटील. वाटल्यास पुढं एक लाईन टाकून आपण इथं टेक लिहू शकतो, कारण टेक कॅटेगरीमधून मला व्हिडिओ बनवायचे आहेत. टेक लिहू शकतो किंवा नुसतं शुभम पाटील लिहिलं चालेल. आणि इथं आपल्याला प्रोनाऊन्स जे आहे ते काही नाही लिहिलं चालेल, पण बायो ॲड करणं गरजेचं आहे. आता बायो ॲड करायचं असेल मित्रांनो तर मी सगळ्यात सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. तुम्हाला जायचं आहे क्रोम ब्राउझरवरती. ओके, क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर सिम्पली इथं तुम्ही सर्च काय करणार आहात तर ChatGPT हे सर्च करणार आहात आणि तुमची कुठल्या कॅटेगरीमधले असेल ते तुम्ही इथं टाईप करा. आता मी काय करणार आहे, मोबाईल रिव्ह्यू, मोबाईल. इथं जस्ट तुम्ही ChatGPTला प्रॉम्प्ट द्या, भाऊ. तर बघा मी काय टाईप केलेलं आहे, भाऊ मी इन्स्टा पेज बनवले आहे, माझी कॅटेगरी टेक रिलेटेड आहे, मला बायो लिहून द्या 4 लाईनमध्ये आणि सेंड केलं. ठीक आहे, आता याला ऑलरेडी समजलेलं आहे की आपण मराठीतून वगैरे केलेलं आहे. हे बघ, भाऊ डेली टेक टिप्स अँड ट्रिक्स, न्यू ॲप्स, AI, मोबाईल हॅक्स, टेक सोपी भाषा. ठीक आहे, हे सगळं तुम्ही इथून कॉपी करू शकताय. तर हे मी कॉपी केलेलं आहे. इतकं जितकं आपल्याला हवं आहे तितकं कॉपी करा. त्यानंतर जावा तुमच्या इन्स्टा अकाउंटवरती आणि इथं बायोमध्ये आता इथं नेम जे टाकलेलं आपण ते गेलेलं आहे, तर इथं मी नेम टाकतो शुभम पाटील आणि इथं जस्ट तुम्ही जो बायो आहे त्या बायोमध्ये हे आपण कॉपी केलेलं पेस्ट करा. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं ॲड प्रोफाईल पिक्चर आहे, तर इथं आपण प्रोफाईल पिक्चर ॲड करू शकतो जर हवे असेल तर, किंवा जस्ट आहे यावरती तुम्ही सेव्ह करा. ठीक आहे, ॲड प्रोफाईल पिक्चर म्हणत आहे तर इथं आपण एक प्रोफाईल पिक्चर ॲड करूया. ॲड फ्रॉम प्रोफाईल फोटो, टेक फोटोवरती क्लिक करून आपण आपल्या गॅलरीमधला फोटो जो आहे तो ॲड करू शकतो. हा मी आत्ता सध्या बनवला होता 26 जानेवारीचा, तर तो ॲड करूया. ओके, थोडंसं ग्लिच आहे त्यामुळे मित्रांनो हे सारखं नाव ॲड करा म्हणत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण सेव्ह केलेलं आहे, बघू शकता आपला प्रोफाईल पिक्चर पण ॲड झालेला आहे. तर आता आपण एक स्टेप कंप्लीट केले असे यात दाखवत आहे. त्यानंतर इंट्रोड्यूस युअर सेल्फ, इथं तुम्ही क्रिएट पोस्ट करू शकता, पोस्ट नाही केली तरी चालेल. त्यानंतर इथं बघा मेटा व्हेरीफाय करा म्हणत आहे, 45 रुपये देऊन, नाही केलं तरी चालेल ही सेटिंग. ग्रो युअर ऑडियन्स, इथं क्लिक करून तुम्ही ऑडियन्स मित्रांना इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती किंवा अदर सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपला वगैरे शेअर करू शकता तुमच्या अकाउंटची लिंक. नाही केली तरी चालेल. इंट्रोड्यूस युअर सेल्फ हे तुम्हाला माहिती आहे, इथं पोस्ट वगैरे मागाशी होतं तोच ऑप्शन आहे. त्यानंतर एक्सप्लोर टूल्स अँड इनसाईट यावरती क्लिक करायचं आहे. इनसाईट वगैरे आहे, गो टू इनसाईट, हे सगळं तुम्ही इथून चेक करू शकता. हे नंतर मी तुम्हाला सांगेन कुठं दिसतंय काय, हा देखील ऑप्शन आहे. आणि ह्या बाकीच्या ज्या सेटिंग्स आहेत ह्या मित्रांनो तुम्ही नाही, टेल अस युअर गोल्स हे सगळं नाही केलं तरी चालेल, बट यात तुम्ही रीच वगैरे करू शकता, मीडिया एंगेजमेंट. ओके, नेक्स्टवरती क्लिक करा. कॉमेंट्स, मेसेज, लीड, डनवरती क्लिक केलं, हे देखील तुमचं कंप्लीट होईल. आता बाकी हे नाही कंप्लीट केलं तरी चालेल, हे तुम्ही जशा पोस्ट टाकाल तसं हे कंप्लीट होऊन जाईल. ओके, सो हे सगळं मी बंद केलेलं आहे. आणि त्यानंतर एकदा मी रिफ्रेश मारतो तर बघू शकताय मित्रांनो आपलं पेज यावरती जे आहे ते आपला लोगो दिसत आहे, आपलं इथं नाव दिसत आहे, सोबतच इथं रील क्रिएटरचा टॅग आलेला आहे आणि खाली आपला बायो ॲड झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो खाली जर बघितले तर प्रोफेशनल डॅशबोर्ड दिसत आहे, यावरती क्लिक केलं तर प्रोफेशनल डॅशबोर्डवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला व्ह्यूज, इंटरॅक्शन, फॉलोअर्स वगैरे सगळं तुम्हाला लास्ट 28 दिवसात काय काय भेटलं हे सगळं तुम्हाला दिसेल. फॉलोअर्स किती वाढले काय हे चेक करू शकताय. त्याचबरोबर मित्रांनो एक ॲडव्हान्स ट्रिक सांगतो ज्याच्या मदतीने तुमचे व्ह्यूज पण वाढतील. इथं परत सेटिंगवरती यायचं आहे. सेटिंगवरती आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डाटा युजेस अँड मीडिया क्वालिटी ऑप्शन दिसेल, यावरती तुम्ही क्लिक करा. ही सेटिंग ऑफ असते
तर ही ऑन करा. अपलोड ॲट हायेस्ट क्वालिटी म्हणजे काय, तुम्ही रील एकदम HD बनवली आणि अपलोड केली इन्स्टावरती तर ती खराब दिसणार आहे. पण ही सेटिंग जर ऑन ठेवली तर तुमची रील्स HD दिसणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे रील्स जेवढी HD तितके फॉलोअर्स चांगले वाढतात आणि रील्स व्हायरल होते. ओके, त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगतो, ज्या सांगितल्या सुरुवातीलाच, की तुम्ही अकाउंट जे आहे ते नेहमी पब्लिक ठेवा. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इन्स्टाचं पेज जे आहे ते बनवू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला देखील यूट्यूब करिअर करायचं असेल चांगल्या पद्धतीने, यूट्यूबवरती चॅनल काढून मॉनिटाईज करायचं असेल लवकर आणि यूट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला प्रो यूट्यूबर कोर्स नक्की जॉईन करा. कारण अगदी थोड्या किमतीमध्ये हा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. हा तुम्ही नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप करून हा कोर्स तुम्ही आपला घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.